ज्येष्ठ लेखक आणि साहित्यिक आनंद यादव यांचं निधन झालेलं आहे। पुण्यातल्या धनकवडीमध्ये राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। ज्येष्ठ लेखक आनंद यादव यांचं निधन झाल्याचं समजतंय। पुण्यामधली बातमी आहे। पुण्यातल्या राहत्या घरी धनकवडी इथे त्यांचं निधन झालेलं आहे। झोंबी, घरभिंती या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या, विशेषतः झोंबी ही कादंबरी वाचकांमध्ये खूपच जास्त प्रिय होती। पुण्यामधल्या धनकवडीमध्ये आपल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। या घडीची हाती आलेली बातमी खरं तर दुःखद बातमी। ज्येष्ठ लेखक आणि साहित्यिक आनंद यादव यांचं निधन झालेलं आहे। पुण्यात धनकवडीमध्ये त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। झोंबी ही त्यांची गाजलेली कादंबरी होती आणि त्याच कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील मिळालेला होता। भक्ती बिसुरे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। भक्ती, नम्रता, आता साधारण 10:15च्या दरम्यान पुण्यातल्या धनकवडी परिसरात आनंद यादव यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांचं 83 वर्ष जवळजवळ वय होतं आणि खरं तर सकाळपासून त्यांना तब्येतीचा काही त्रास जाणवला, त्यामुळे त्यांना डॉक्टरांकडे नेऊनही आणलं, पण घरी साधारण दुपारी आल्यानंतर त्यांची तब्येत ठीक होती, पण आता 10:15च्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यांचं निधन झालंय। उद्या सकाळी साधारण 11च्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांचे अंत्यसंस्कार होणार आहेत असं कळतंय। नम्रता, भक्ती, धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल। तर ज्येष्ठ लेखक आनंद यादव यांचं निधन झालेलं आहे। पुण्यातल्या राहत्या घरी, धनकवडी या भागातल्या त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। झोंबी ही त्यांची विशेष गाजलेली कादंबरी आणि या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील मिळालेला आहे। श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ समीक्षक श्रीपाल सबनीस सध्या आपल्यासोबत आहेत। सबनीस सर, आनंद यादव यांचं निधन झालेलं आहे, आपली प्रतिक्रिया? डॉक्टर आनंद यादव हे ग्रामीण साहित्य चळवळीतले मोरके होते। नेतृत्व त्यांनी अत्यंत समर्थपणे अनेक काळपर्यंत ग्रामीण साहित्याला दिलं। ग्रामीण महाराष्ट्र लिहिता करण्यामध्ये, बोलता करण्यामध्ये आणि ग्रामीण महाराष्ट्राची साहित्यामधली चळवळ वाढवण्यामध्ये आनंद यादवांच्या हॅलो, बोला सर, आपला आवाज येतोय। आनंद यादवांच्या लेखणीचा आणि आनंद यादवांच्या सांस्कृतिक नेतृत्वाचा हा ग्रामीण महाराष्ट्राला अत्यंत उपयोग झालेला आहे। मराठी भाषा आणि मराठी संस्कृती केवळ अभिजन वर्गापुरती मर्यादित न राहता तिचे वर्तुळ विकसित करीत ग्रामीण महाराष्ट्र, ग्रामीण एकूण जनता यांच्यापर्यंत साहित्याची चळवळ नेऊन पोहोचवण्यामध्ये आनंद यादवांचं लेखन, त्यांचं कादंबरी लेखन, त्यांच्या झोंबी सारख्या, नांगरणी सारख्या कलाकृतींना एक उत्तम अशा प्रकारचा महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला। साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळाला। दलित, आदिवासी आणि ग्रामीण साहित्याची चळवळ ही त्यांच्या पुढाकारातून निर्माण झाली होती। शहादाच्या खानदेशमध्ये जो दलित साहित्य आणि आंबेडकरी आणि ग्रामीण साहित्य एकत्र चळवळ निर्माण झाली होती, त्या संमेलनाचे आनंद यादव हे अध्यक्ष होते। त्या संमेलनाला मी हजर होतो। आनंद यादव हे माझे जवळचे पण स्नेही होते आणि त्यांच्या कर्तृत्वाला महाराष्ट्राचा भूगोल आणि महाराष्ट्राचा इतिहास हा कमीत कमी एवढं मोठं कर्तृत्व या माणसाचं आहे। प्रचंड लेखन त्यांनी केलं। मजूर असणारी शेतमजुराच्या संस्कृतीतून आलेले आनंद यादव होते। कृषी संस्कृतीची दुःख आनंद यादवांनी भोगली होती आणि तीच वेदना त्यांच्या लेखणीमधून आनंद यादवांनी आपल्या साहित्यातून, कादंबरी लेखनातून, समीक्षा लेखनातून मांडली आणि महाराष्ट्राचा नकाशा, सांस्कृतिक नकाशा समृद्ध केला। ग्रामीण महाराष्ट्राला न्याय देणारा एक मोठा लेखक हरवलेला आहे अशी माझी भावना आहे। मी त्याबद्दल दुःख व्यक्त करतो, संवेदना व्यक्त करतो आणि विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। सबनीस सर, धन्यवाद। आपण आपल्या भावना एबीपी माझाकडे व्यक्त केला। त्यामुळे ग्रामीण भाग आपल्या लेखणीतून कागदावर उतरवणारा एक ज्येष्ठ लेखक आज हरवलेला आहे साहित्य विश्वाला। त्यामुळे खूप मोठं नुकसान नक्कीच झालेलं आहे। आनंद यादव यांची झोंबी ही कादंबरी गाजलीच होती, मात्र त्याचबरोबर नांगरणी, घरभिंती, काचवेल, गोतावळा
भूमिकन्या, उखडलेली झाडं यासारखी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. त्यांचं नटरंग हे जे पुस्तक होतं, या नटरंग पुस्तकावरती चित्रपटाची सुद्धा निर्मिती झालेली आहे. माधवी वैद्य सध्या आपल्यासोबत आहेत. माधवीताई, डॉक्टर आनंद यादव यांचं निधन झालेलं आहे, आपल्या भावना. हो, मला आत्ताच कळलं आनंद यादव यांचं निधन झालं आणि खूप वाईट वाटलं. एक छान ग्रामीण साहित्य लिहिणारा असा एक फार थोर असा लेखक आपण मुकलेलो आहोत. आणि आमच्या खरं म्हणजे मनामनात त्यांची आणखीन एक कलाकृती खूप घरकुळून आहे, ती म्हणजे झोंबी. हो. तर त्याच्यामुळे एकंदरच ग्रामीण साहित्याच्या दृष्टीने विचार केला तर आनंद यादवांचं जाणं ही एक त्या साहित्य क्षेत्रातली म्हणजे त्या शाखेतली एक मोठी पोकळी झाली असं मला वाटतं. त्यांना मी विनम्र श्रद्धांजली वाहते. त्यांच्या लेखणीमधली अशी वेगळी शैली जी तुम्हाला भावलेली? आनंद यादवांनी जे लेखन केलं ना ते खरोखर एकदा त्यांची कादंबरी हातात घेतली की शेवटपर्यंत ती वाचून मोकळं व्हावं असंच वाटायचं, कधी ती ठेवावी अशी वाटली नाही. आणि नटरंगनी तर सगळ्या महाराष्ट्राला, मला असं वाटतं की महाराष्ट्राच्याही बाहेर संबंध देशात विदेशात नटरंगला खूप एक वेगळं स्थान नटरंग चित्रपटामुळेही मिळालं. पण त्यांच्या लेखणीमध्ये खिळवून ठेवण्याचं एक सामर्थ्य होतं. आणि जे ग्रामीण जीवनाचं जे चित्रण ते करत असत तर त्याच्यामुळे ती आपल्याला ग्रामीण संबंध जी चळवळ आहे किंवा हे त्याच्याशी एक नातं जोडल्याचं समाधान असं एक नक्की मिळत असेल असं मला वाटतं. नक्कीच. त्यामुळे साहित्य क्षेत्रासाठी नक्कीच एक मोठी पोकळी त्यांच्या जाण्यामुळे निर्माण होणार आहे. माधवीताई, धन्यवाद. आपण आपल्या भावना एबीपी माझाकडे व्यक्त केल्या. ज्येष्ठ लेखक नागनाथ कोतापल्ले सध्या आपल्यासोबत आहेत. कोतापल्ले सर, डॉक्टर आनंद यादव यांचं निधन झालेलं आहे, आपल्या भावना? नाही, आनंद यादव हे मराठीतले फार श्रेष्ठ अशा प्रकारचे कथाकार आणि कादंबरीकार होते. हो. त्याबरोबरच त्यांनी नाट्यलेखन आणि समीक्षा लेखनही केलेलं आहे. हो. म्हणजे साहित्याच्या सर्व क्षेत्रामध्ये ज्यांनी आपली नाममुद्रा उमटवलेली आहे असे लेखक म्हणजे आनंद यादव होत. आनंद यादवांनी ग्रामीण साहित्याच्या चळवळीच्या उभारणीसाठीही मोठा प्रयत्न केला आणि त्यातून महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागातली तरुण पिढी लेखनाला प्रवृत्त झाली. झोंबी या त्यांच्या कादंबरीला अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. पण घरभिंती आणि त्याचे पुढचे जे खंड आहेत ते सगळेच खंड मराठीतील एक मोलाची वाङ्मय निर्मिती म्हणून त्याचा निर्देश करावा लागतो. आणि त्यांनी ग्रामीण साहित्य, ग्रामीण संस्कृती, एकूण मराठी समीक्षा या सगळ्यावरती मूलगामी अशा स्वरूपाचं लेखन केलेलं आहे. यादवांच्या जाण्यामुळं एक मोठीच पोकळी मराठी साहित्यात निर्माण झालेली आहे. त्यांना मी मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. नक्कीच. त्यांच्या लेखन शैलीतली तुम्हाला भावलेली गोष्ट कोणती? नाही, त्यांच्या लेखन शैलीची मला भावलेली गोष्ट म्हणजे अस्सल अशा प्रकारचं ग्रामीण जीवन दर्शन हे त्यांनी घडवलं. आणि विशेषतः कोल्हापूर परिसरातील भाषा ही त्यांनी आपल्या साहित्यातून मोठ्या समर्थपणे प्रकट केलेली आहे. त्याबरोबरच गेल्या 40 वर्षात जो बदलता महाराष्ट्र आहे, बदलतं ग्रामीण जीवन आहे, तेही त्यांनी आपल्या समर्थपणे लेखणीमधून प्रकट केलेलं आहे. ही त्यांच्या लेखनाची आणि शैलीची वैशिष्ट्य सांगता येते. कोतापल्ले सर, धन्यवाद. तुम्ही एबीपी माझाकडे आपल्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल. तर ज्येष्ठ लेखक डॉक्टर आनंद यादव यांचं निधन झालेलं आहे. ते 83 वर्षाचे होते. 2009 साली झालेल्या साहित्य संमेलनाचे म्हणजेच 82व्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. आणि अनेक कादंबऱ्या, अनेक साहित्याचं त्यांनी रचना केलेली आहे. विशेषतः ग्रामीण भागावरती त्यांनी जे लेखन केलेलं होतं त्यासाठी त्यांचं लिखाण हे विशेष वाखाणण्याजोगं आहे.
त्यामुळे त्यांच्या जाण्यामुळे साहित्य विश्वात नक्कीच एक पोकळी निर्माण झाली आहे. आपण त्यांना आदरांजली अर्पण करूया आणि बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया.